कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीनं जिंकल्या। तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती, काजू आणि शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल, अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव 2025चा 19 जानेवारी रोजी समारोप झाला। मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली। याप्रसंगी आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे इत्यादी उपस्थित होते। आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच इथल्या पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती। तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला, त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचं आणि यशस्वी झाल्याचं सांगितलं। पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीनं जिंकल्यात। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती। ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला, काजू शेतमालाचा उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावं अशी तरतूद देखील त्या महामंडळात केली आहे। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल, अशी ग्वाही आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। खरं तर लालबागचा डोंबिवलीकर सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते 26 वर्षा अगोदरसुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो। त्यामुळे सातत्याने त्या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क, एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात। असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पावतो। त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रचिती मिळाली आहे, मलासुद्धा मिळाली आहे। त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष होईल, यात काही शंका नाही। चव्हाण साहेब, कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला, तर कशा प्रकारे एक होईल? खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा, तर महायुतीचं सरकार आलं आहे। या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीमध्ये काम करत असताना कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे, यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळच्या काळामध्ये सुरू केली। तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्य संस्कृती असेल या सगळ्याला मार्केट मिळावं यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का, आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय आपल्याला माहीत आहे। तिथे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो, काजू जे आहे त्या काजूलासुद्धा अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं, यासाठी सुद्धा काही किलोमागे काही पैसे हे त्यावेळच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा 5 वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता होतं, त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात। तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं। त्यामुळे ह्या सगळ्याला आता म्हणजे या सगळ्याची फलश्रुती ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील।